तर महाराष्ट्रातल्या खासदारांना विकत घेतलं जातंय. शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी हा आरोप केला. 50 कोटींपैकी 15 कोटी रुपये ॲडव्हान्स पोहोचलेत असंही राऊतांनी म्हटलेलं आहे. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊत यांनी हा आरोप केलेला आहे. तर राऊतांच्या विधानामुळे आता मोठी खळबळ उडाली आहे. आपण त्यांच्यावर जाणून घ्या सर. वेगळ्या एक गोष्टींसाठी नाही, एक गोष्टी त्या तेवढी बोलणं तर बंद. येस 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 नाही गट स्थापन झालेला आहे. अनेक गोष्टी महाराष्ट्रात घडते, त्यासाठी आपली वेळ दिलीत ना तर लोकशाही वाचेल बरं का. राकेश मेहतानी 14,000 कोटीचा घोटाळा करून गेलाय. त्यासाठी तुमचे चॅनल दिवस रात्र धावले. चॅनल काय करतात ते नाही, चॅनलला काय दाखवायचं ते आम्ही दाखवतो सर. त्यासाठी सल्ला नकोय सर. आम्हाला विषय विकत घेतलं जात आहे, विकत घेतलं जात आहे हा त्यांचा शब्द होता. महाराष्ट्रातील खासदार, पक्षाचं नाव त्यांनी घेतलं नाही आणि मीही घेणार नाही. महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे. मी म्हटलं काय भाव आहे, भाव काय लागला आहे मला. ते म्हटले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी. पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचत आहेत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं. याची माहिती मी समाज माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवली. संजय राऊत यांनी जे खासदार तुमच्यासोबत आले त्यांना अक्षरशः शिवीगाळ केली आहे. 50 कोटी रुपये घेतल्याचा दावा देखील त्यांनी केला आणि शिवसैनिक आणि जनता आता यांना माफ करणार नाही असे शब्द देखील त्यांनी वापरले आहेत. हे बघा, संजय राऊतांनी काय बोलावं त्यांचा विषय आहे, तो त्यांचा स्वभाव आहे. वारंवार त्या भाषेमध्ये संजय राऊत त्या ठिकाणी बोलतात आणि त्यांच्या वक्तव्याबद्दल निश्चितच सगळ्या लोकांमध्ये सुद्धा नाराजी असते. आणि संजय राऊत जे काही बोलले असतील ते त्याच्या बोललेले आहेत. ते ज्यांच्याबद्दल बोलले ते लोक त्याच्यावर प्रतिक्रिया देतील.